नजीकची जी सगळी मंडळी आहेत, राणा जगजितसिंग पाटील तिकडे आहेत, सुनेत्रा पवार यांचे बंधू, त्याच बरोबरीनं युगेंद्र पवार जे आहेत ते त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार, अजित पवार, हे सुद्धा काका पुतणे एकमेकांसमोर मधल्या काळामध्ये आपण पाहिले निवडणुकीच्या पटावरती. रोहित पवार तिकडे आहेत, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार तिथे आहेत, रणजितअण्णा पवार आता तिथे आहेत जे अखेरचा निरोप घेत आहेत, अजित पवार यांचे बंधू. हा सगळा पवार कुटुंबियांचा जो बारामतीतला एक सगळ्यात मोठा आधार होता, तो आधार म्हणजे अजित पवार होते. अजित अनंतराव पवार हे जे नाव आहे ते बारामतीकरांसाठी फार महत्त्वाचं आहे. प्राजक्ता त्याचं कारण हेच आहे की ज्यावेळेला शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणामध्ये समग्रपणे गुंतलेले होते त्यावेळेला अजित पवार यांनी बारामतीची पुढची जी काही आखणी असेल, बारामतीची एक भविष्यवेधी अशी जी उभारणी असेल त्या उभारणीकडे लक्ष दिलं. त्या संपूर्ण उभारणीमध्ये अजित पवार यांचा सिंहाचा वाटा होता आणि या अशा एका बारामतीच्या सिंहाला एक अखेरचा निरोप देताना आपण पाहतोय सगळेजण. शरद पवार आज वयोवृद्ध अवस्थेमध्ये आहेत. अत्यंत ह्या वयात कठीण अशा काळामध्ये ते अजूनही न डगमगता तिथे धीरगंभीरपणे बसलेले आहेत. हा सुद्धा एक प्रकारे खरं तर या संपूर्ण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती एक दिलासा आहे बारामतीकरांना असंही म्हणायला हरकत नाही. कारण शरद पवार यांच्यासारखं खंबीर व्यक्तिमत्व जे आहे ते आत्तापर्यंत बारामतीकरांचा सुद्धा श्वास राहिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की शरद पवार हे पुन्हा एकदा कुठेतरी कार्यरत होतील, कुठेतरी या संपूर्ण विखुरल्या गेलेल्या राजकारणाच्या पटलावरती विखुरल्या गेलेल्या पवार कुटुंबियांना पुन्हा एकदा एकत्र आणून एक नवी मोड बांधतील अशी सुद्धा याच्यामध्ये एक शक्यता आहे. पण या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्याच्या पलीकडे एक सगळ्यात मोठा आश्वासक असा जो एक दिलासा असा जो होता संपूर्ण बारामतीतल्या आणि बारामतीच्या आसपासच्या लोकांना, एक आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एवढी माणसं का येतात, एवढी माणसं का जमतात. कारण या सगळ्या माणसांचं जगणं, आयुष्य, त्यांचा उदरनिर्वाह हा इथल्या उद्योगधंद्यांवरती अवलंबून आहे, हा इथल्या व्यापार उद्यमावरती अवलंबून आहे. आणि त्यामुळे इथला सर्व दूर पसरलेला जो सगळा एक विकासाचा समृद्ध असा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये या कुटुंबियांचा सुद्धा निर्विवादपणे तेवढाच वाटा आहे. खरं आहे मंदार सर. तर ही दृश्य आपण पाहतोय, तर अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जातोय. सर्व पवार कुटुंबीय त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. सुनील तटकरे तिथे आपल्याला दिसत आहेत, धनंजय मुंडे आपल्याला दिसत आहेत, प्रमोद हिंदूराव दिसत आहेत. ही माणसं अजित पवार यांच्याबरोबर सातत्यानं राजकारणामध्ये बिनधास्तपणे पुढे जात असत आणि